नमस्कार. महावितरण म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित लिमिटेड अंतर्गत तब्बल 5,347 विद्युत सहाय्यक याकरता 3 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्ट बेसवरती नवी भरती प्रक्रिया सुरू झाली असून या संदर्भात सविस्तर माहिती घेऊया. तर यामध्ये पदांचा तपशील सर्वप्रथम आपण पाहूया. तर यामध्ये तब्बल 5,347 पदे आहेत. त्यामध्ये एस सी कॅटेगरीमध्ये 373, त्यानंतर एस टी कॅटेगरी 491, त्यानंतर व्ही जे ए कॅटेगरी 150, एन टी बी 145, एन टी सी 196, एन टी डी 108, त्यानंतर एस बी सीसाठी 108 जागा, ओ बी सीसाठी 895, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ई डब्ल्यू एस अंतर्गत 500, त्यानंतर ओपन कॅटेगरीसाठी 2,081 अशा 5,347 जागा असून यामध्ये पाहू शकता की एकूण 424 पदे यामध्ये दिव्यांग कॅटेगरीतील जे कॅन्डिडेट आहेत अशांसाठी असणार आहे आणि 53 पदे अनाथ प्रवर्गांतर्गत भरली जाणार आहेत. तर लक्षात घ्या, सदरची भरती प्रक्रिया किमान 3 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्ट बेसवरती राबवली जाणार आहे. तर यामध्ये शैक्षणिक पात्रता आपण पाहूया. तर यामध्ये पाहू शकता की दिनांक 29/12/2023 अखेर शैक्षणिक अर्हता गणली जाणार आहे. तर यामध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यामध्ये 10+2 म्हणजेच 12वीची माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा तत्सम परीक्षा देखील चालणार आहे. त्याचबरोबर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी वीजतंत्री किंवा तारतंत्री अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिकल सेक्टर व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र म्हणजेच IT अंतर्गत जे प्रमाणपत्र आहे किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेल्या 2 वर्षांच्या पदविका वीजतंत्री किंवा तारतंत्री अभ्यासक्रम प्रमाणपत्र पूर्ण असल्याचे सर्टिफिकेट तुम्हाला येथे सादर करावे लागणार आहे. तर अशा प्रकारे ते शैक्षणिक पात्रता 12वी+ ITI अशा प्रकारे येथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर येथे वयोमर्यादा आपण पाहूया. तर यामध्ये पाहू शकता की उमेदवाराचे वय किमान 18 आणि जास्तीत जास्त 27 वर्ष वयोगटातील असले पाहिजे. तर यामध्ये मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि EWS अंतर्गत 5 वर्ष सवलत मिळणार आहे. दिव्यांग उमेदवारांकरता 45 वर्षापर्यंत, माजी सैनिकांकरता 45 वर्षापर्यंत असणार आहे. तर अशा प्रकारे येथे वयोमर्यादेत सवलत देण्यात आलेली आहे. तर येथे मानधन आपण पाहूया. तर यामध्ये पाहू शकता की प्रथम वर्षाकरता 15,000 रुपये इतकं मानधन असणार आहे, दुसऱ्या वर्षाकरता 16,000 रुपये आणि तृतीय वर्षाकरता 17,000 रुपये एवढं मासिक मानधन असणार आहे. त्यानंतर लक्षात घ्या, सहची भरती प्रक्रिया 3 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्ट बेस स्वरूपात होणार आहे. तर लक्षात घ्या महत्त्वाच्या तारखा. तर यामध्ये जानेवारीमध्ये ऑनलाईन अर्ज नोंदणीला सुरुवात होणार आहे, परंतु अद्यापही ऑनलाईन अर्ज नोंदणीला सुरुवात झाली नसून सध्या ही जाहिरात पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. ऑनलाईन जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर सहसा अर्ज कसा करायचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केली जाईल. तर यानंतर सहची PDF फाईल डाउनलोड करून घ्यायची आहे. त्यानंतर इतर जे पॅरल रिझर्वेशन आहे या संदर्भात संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे ते निवड पद्धती देण्यात आल्या आहे. तर लक्षात घ्या, अर्ज प्राप्त झालेल्या कॅन्डिडेटचे ऑनलाईन पद्धतीने कम्प्युटराइज बेस्ड एक्झाम घेतली जाणार आहे. तर यामध्ये पाहू शकता की तांत्रिक व्यवसायातील विषयाचे ज्ञान, यामध्ये प्रोफेशनल नॉलेज याकरता 50 प्रश्न असणार आहेत. 110 गुणांसाठी सामान्य अभियोग्यता जनरल ॲप्टिट्यूड, यामध्ये तर्कशक्ती रिझनिंग 40 प्रश्न आहे 20 गुणांसाठी. त्यानंतर संख्यात्मक अभियोग्यता 20 गुणांसाठी 20 प्रश्न 10 गुणांसाठी. मराठी भाषा याकरता 20 प्रश्न 10 गुणांसाठी. अशा 120 मिनिटाचा कालावधी असेल. 130 प्रश्न असणार आहेत 150 गुणांसाठी. अशा प्रकारे या परीक्षेचं स्वरूप राहणार आहे. त्यानंतर यामध्ये महत्त्वाची सूचना तुम्ही पाहू शकता. तर या भरती प्रक्रियेमध्ये निगेटिव्ह मार्किंग या सिस्टीमचा वापर येथे केले जाणार आहे. चुकीच्या उत्तरांना 1/4 म्हणजे 0.25% इतके गुण वजा करण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे येथे संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. तर सरच्या भरती प्रक्रियेकरता अर्ज अजून सुरू झाले नाही आहे. त्यामध्ये ओपन कॅटेगरीकरता परीक्षा शुल्क 250 रुपये + GST असणार आहे आणि मागास प्रवर्गाकरता 125 रुपये + GST ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला पेमेंट करायचं आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण PDF फाईल पाहून घ्यायची आहे आणि ऑनलाईन अर्ज सुरू झाल्यानंतर अर्ज कसा करायचा तर या संदर्भातला व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर अपलोड केला जाईल. तर अशा प्रकारे ऑनलाईन फॉर्म आणि महत्त्वाच्या भरती या संदर्भात खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या YouTube चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.